खोतकर साहेब. अध्यक्ष महोदय, माननीय सुधीर भाऊंनी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं धानाच्या बाबतीमध्ये. सुधीर भाऊ, आपण राज्याचे नेते आहात आणि या बाबतीमध्ये खरं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपलं लक्ष असलं तर बरं होईल. जो विषय दादा आणि माननीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी मांडला त्याच विषयाला धरून मी माननीय मंत्री महोदयाशी बोलणार आहे. मंत्री महोदय, बैठक वगैरे लावताल वगैरे वगैरे ठीक आहे, परंतु 27/2/26 पासून राज्यातली CCIच्या माध्यमातून कापूस खरेदी ही बंद होणार आहे. लोकांकडे कापूस खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये आहे. तुम्ही नोंदणी सुद्धा बंद केलेली आहे, कापसाची नोंदणी बंद केलेली आहे आणि आता 27 तारीख पुढं डोक्यावरती आलेली आहे. आपण एवढं तर सांगू शकता सभागृहामध्ये, आपण सभागृहामध्ये एवढं सांगू शकता की 27/2/26ला कापूस खरेदी CCIची बंद होणार नाही. नोंदणीला वाढ द्या आणि जी खरेदी करणार आहे तिलाही वाढ द्या. स्पेसिफिक उत्तर तुम्हाला द्यायचा अधिकार आहे मंत्री महोदय सभागृहामध्ये की ही कापूस खरेदीला मुदत वाढ देतो असं होकारार्थी उत्तर द्या आणि नोंदणीला सुद्धा या ठिकाणी आपण मुदत वाढवून देऊ हा उत्तर दिला तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खूप मोठा दिलासा या ठिकाणी होऊ शकेल. सुधीर भाऊ, आपण समर्थन आमचंही करावं. नाही, सन्माननीय सदस्य अर्जुनजी खोतकरांनी जो प्रश्न उपस्थित केला तो पणन विभागाशी संबंधित आहे. परंतु अर्थातच शासन म्हणून उत्तर देत असताना आपली जी मागणी आहे ती मागणी माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारकडे आपण ही मुदतवाढीची मागणी आपण केलेली आहे, तर त्याचा पाठपुरावा आपल्याकडनं करण्यात येईल.